नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची आणि शेंगदाण्याची चटणी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी कांदा घेतला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेत, लाल तिखट घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, जिरे घेतलेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। तर मी इथे उकळीत कुटणार आहे, कारण मिक्सरमध्ये एवढी चव नाही लागत, तर मी उकळीतच कुटत असते। तर सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आणि ही चटणी दुपारी तर एकच नंबर लागते बरं का। आंबा आणि मस्त कडक भाकर असल्यावर तर बापरे, खूपच छान लागते। तर सगळं टाकून याला मस्त कुटून घ्यायचं आहे। थोडं दरदर कुटलं की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत ह्याला थोडंसं कुटून घ्यायचं। तर बघू शकता, जास्त पण बारीक नाही, अशी थोडी दरदरच कुटायची आहे। याच्यामध्ये टाकून घ्यायचे 2 चमचे तेल। तर बघू शकता आपली चटणी तयार आहे। आणि ही चटणी एकच दिवस टिकते बरं का। दुसऱ्या दिवशी कांदा असल्यामुळे वास मारतो आणि ही आपण परतलेली वगैरे नाही आहे, अशीच उकळीमध्ये कुटून खायला ताजी ताजी छान लागते। जर माझे असे साधे आणि सिंपल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।